कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. पण ऑब्व्हियसली आमचा काहीतरी गैरसमज झाला होता. गैरसमज? गैरसमजामुळे डायरेक्ट जेलची हवा खायला लावली, तेही एका सभ्य माणसाला. आपने आपकी पावर का गलत इस्तेमाल किया है. आता एक काम करायचं, जर तुम्हाला या सगळ्या टॉपिक मध्ये अडकायचं नसेल आणि जर उद्याच्या फ्रंट पेजवर रूपम कॉस्मेटिक्सच्या तिलोत्तमा मेंढळे गजाआड हे हेडिंग वाचायचं नसेल तर चुपचाप आपल्या मानलेल्या बापाची म्हणजेच जगन्नाथजींची माफी मागायची. देवा भाऊ, सिस्टर, आय विल हँडल. जगन्नाथची माफी. माय फुट. अच्छा, मग सिंपल आहे. IPC कलम 211 मारत बसा पोलीस चौकीच्या चक्रा. मागताय ना माफी? वेट अ मिनिट. हाँ बोला साहेब. हो साहेब. साहेब तुमच्यासाठी फोन आहे. हॅलो. हॅलो मानलेले फादर, तुमच्यासाठी एक स्पेशल गिफ्ट आहे आपल्याकडे. साक्षात तिलोत्तमा मेंढळे तुमची माफी मागणार. ज्या कुटुंबाने माझ्यावर केस केली, मला तुरुंगात टाकलं, त्या मेंदळे कुटुंबातलं सारंग मेंदळे जोपर्यंत इथे येत नाही तोपर्यंत मी जेलमध्ये राहणार. मला त्या बाईची माफी नकोय. बाबा असं काय करताय? कभी कभी थोडा कॉम्प्रोमाइज करना पड़ता है. अहो साक्षात मालकीण बाई तुमची माफी मागतायत आता. तिची माफी घेऊन मी काय करू? मला सारंग मेंदळे हवाय माझ्या समोर. काय करतो तू? करतो ना देवा, कोण ठेवा. सॉरी गाईज, प्लॅन चेंज. तुमच्यात सारंग मेंढरे कोण आहे? तू तू रे. हा जो कोणी असेल तो, पण सारंग मेंढरे पोलीस स्टेशनला आला पाहिजे, नाहीतर किती डायलॉग घ्यायचे राव. या पोलीस स्टेशनला या घेऊन. सिस्टर बाय. राजकुमार, सारंगला बोलवून घे. त्याला पोलीस स्टेशनवर जावं लागेल. नाही, सारंग पोलीस स्टेशनला जाणार नाही. आणि यातला एकही शब्द माझ्या सारंगला कळता कामा नये. जगन्नाथने सारंगच्या आयुष्याचं वाटोळं केलंय. तो नाही जगन्नाथला सोडवायला जाणार. इम्पॉसिबल. तिलोत्तमा मॅडम तर जाणार नाहीत आणि सारंग सरांना कोणी सांगणार नाही. मग हा गुंता सुटणार तरी कसा? मला सांगायला हवं. शेवटी त्यांची मुलगी म्हणून हे माझंच कर्तव्य आहे. तिलोत्तमा मॅडम चुकत असतील तर सारंग सर ते सगळं सांभाळून घेतील. मी फोन करते त्यांना. सारंग सर. हा बोल सावली. आता जोवर तुम्ही जगन्नाथजींना सोडवायला नाही जात ना, तोपर्यंत ते बाहेर येणार नाहीत आणि मग पुढे सगळं चुकत जाईल. यात त्यांची काही चूक नाही, आपलीच चूक आहे. तू काळजी नको करू सावली. मी बोलतो आईशी, बघतो काय करायचं ते. विठ्ठला, आता सगळं नीट पार पडू दे.
आई, मला जरा महत्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी. बोल. आपण जगन्नाथच्या विरोधात चुकीचं वागलोय. तुला कोणी सांगितलं? माहितीये मला. त्या पोरीने सांगितलं का तुला? कोण बोललंय महत्वाचं नाही, आपण चुकीचं वागलोय हे महत्वाचं आहे. मी तुला बजावून सांगते, जगन्नाथला सोडवायला तू जाणार नाहीस. आई, खऱ्याचं खोटं करून त्या माणसाला आपण अडकवलं असेल ना तर हे चुकीचं आहे. आणि तू अशी नाहीयेस. मुळात आपणच असे नाही आहोत. सारंग, हे विचार आपले नाही आहेत. तुला मी हेच सांगायला आलोय, तुला पटो या ना पटो, मी जगन्नाथला सोडवायला चाललोय. सारंग नाही. सारंग ऐक माझा. सारंग, सारंग प्लीज. पहिलं मग तुमचं काहीही न ऐकता सरळ निघून गेलाय सारंग. हे खूप डेंजरस आहे. सारंग त्या मुलीच्या बोलण्यात येऊन उद्या तुमच्या विरोधात जाऊन तिला बायको म्हणून एक्सेप्ट करायलाही कमी नाही करणार आणि त्याच्या खोलीत स्थान द्यायलाही कमी नाही करणार. बॉस, कसला विचार करताय? आपल्या सावली सिस्टरचा नवरा सारंग मेहंदळे आणि आपला दोस्त सारंग एकच असतील का? समजा बॉस, हे दोघ जण एकच असतील तर? तर सामान्य माणसाचं काम सोपं करणाऱ्या या देवाचं काम मात्र नक्की वाढणार आहे. बॉस, हं? काम वाढले. हॅलो सारंग. सोडवायला आलोय तुम्हाला. वा, दोस्ता चांगलं काम केलंस. चल पटकन सह्या करून घे. पुढच्या वेळी जर अशी चूक केली ना, लय महागात पडला. हे जे तुम्ही आता बोललायत ना, ते मी बोलू पण नाही शकत. एवढी मोठी शिक्षा दिली आहे तुम्ही मला, तरी आलोय तुम्हाला सोडवायला. तुला सांगितलेलं कळत नाही आहे का? 1000 वेळा तुला सांगितलंय, बावन कशी सोनय माझी लेक. तिचा स्वीकार कर, ह्यातच तुझं बल आहे. की आईच्या प्रेमात आंधळा झालाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.